आपल्या रोजच्या आयुष्यात आपण पाहतो की अपयशापेक्षा यशाला जास्त फुटेज मिळत असतं। यशाच्या मार्गावर अनेक अडचणी आणि अपयश येतात, पण हे अपयश म्हणजे अंतिम थांबा नाही, तर एक नवीन संधी असते। कारण आपला एक मोठा विजय आपले सगळे पराभव पुसून टाकतो। ही गोष्ट आहे अशाच एका तरुणाची, ज्याने अपयशावर मात करत यशाचा टप्पा गाठला। 12वीला 52% पडल्यानंतर या तरुणाने प्रोडक्शन इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतले, पण इंजिनिअरिंग त्याला काही जमले नाही, म्हणून त्यांनी इंजिनिअरिंग सोडून दिले आणि हॉटेल मॅनेजमेंट करण्याचा विचार केला, पण तेही त्यांना जमले नाही। शेवटी BBA ला ऍडमिशन घेत त्यांनी एक नवीन सुरुवात केली। या तरुणाला महाविद्यालयाने तब्बल 7 वेळा रेस्टिकेट केलं, पण आज तोच तरुण या महाविद्यालयाचा अभ्यासक्रम ठरवतो। पब्लिक स्पीकर, मोटिवेशनल स्पीकर, स्टोरी टेलर, लेखक अशा विविध नावांनी ओळखली जाणारी ही व्यक्ती म्हणजे सौरभ भोसले। सौरभ भोसले यांच्या जीवनात असा एक प्रसंग घडला की ज्यामुळे त्यांचं आयुष्य बदलून गेलं। नमस्कार, आपण पाहतात मराठी यशोगाथा। चला तर मग सौरभ भोसले यांच्याविषयी अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया, पण त्याआधी व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। सोशल मीडिया वापरणाऱ्या अनेक मराठी तरुणाईला सौरभ भोसले हे नाव ओळखीचे आहे। जगण्याच्या संघर्षातून आलेले अनुभव, धमाल किस्से आणि सकारात्मक दृष्टिकोन यासारखे तरुणाईला आपलेसे वाटावे असे कंटेंट सौरभ आपल्या सातारी मराठी भाषेतून मांडत असतात। त्यांच्या व्हिडिओ बघून आपल्याला जाणवते की ते तुमची आमची सगळ्यांची स्टोरी सांगत असतात। आणि प्रश्न पडतो की एवढं कसं काय रिलेटेबल असू शकतं? साधारण 30तील हा तरुण क्षणात हसवतो, क्षणात रडवतो आणि विचार करायला देखील भाग पाडतो आणि नकळत आपल्याशी नातं घट्ट करतो व प्रत्येक गोष्टीचा मार्ग देऊन जातो। सौरभ भोसले यांनी 10वी नंतर सायन्सला ऍडमिशन घेतले। सर्व काही सुरळीत चालू होते, मात्र जीवन जगत असताना संगत खूप महत्वाची असते। सौरभ यांची कॉलेजला असताना संगत बिघडली। त्यांच्या कॉलेजमधून त्यांना 7 वेळा रेस्टिकेट करण्यात आलं, मात्र त्यांच्या आयुष्यात असा एक प्रसंग घडला की त्यांचं आयुष्यच बदलून गेलं। 2014 साली त्यांनी इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतले। त्यावेळी त्यांचे 3 मित्र वेगवेगळ्या कार ऍक्सिडेंटमध्ये आपला जीव गमावून बसले। आपले मित्र आपल्यासोबत नसणार याचा त्यांना खूप त्रास झाला। त्यांनी स्वतःला 6 महिने घरात कोंडून घेतले, मात्र याच काळात त्यांची मैत्री पुस्तकांशी झाली। त्यांनी तब्बल 108 पुस्तके वाचली। पुस्तकांनी त्यांना सावरलं, त्यांना त्यांच्या झालेल्या चुका कळाल्या आणि त्यांनी BBA ला ऍडमिशन घेत एक नवीन सुरुवात केली। BBA झाल्यानंतर त्यांनी अनेक इंटरव्ह्यू क्रॅक केले। ज्या कॉलेजमधून सौरभ यांना 7 वेळा रेस्टिकेट करण्यात आलं, त्याच कॉलेजमध्ये त्यांना एकदा स्पीच देण्यासाठी बोलवले होते। ते सेशन 45 मिनिटांचे होते, पण सौरभ यांनी जवळजवळ 4 ते 5 तास ते सेशन चालू ठेवले आणि विशेष म्हणजे मुलांना ते आवडले देखील। त्यानंतर मात्र सौरभ भोसले यांनी मागे वळून बघितले नाही। त्यांनी पब्लिक स्पीकिंग करण्याचा निर्णय घेतला। त्यांचे स्पीच YouTube, Instagram या सोशल साइट्सवर प्रचंड व्हायरल झाले। सध्या ते महाराष्ट्रात विविध ठिकाणी पब्लिक स्पीकिंग शो करतात आणि सर्व शो हे हाऊसफुल देखील होतात। सामाजिक कार्यातही ते अग्रेसर आहेत। सौरभ भोसले यांच्याविषयीचे तुमचे मत तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा।